रोहिणी तू थांबा, माझ्या सगळ्या कुटुंबाची तुला मी ओळख करून देते. हा शोभे, ए शोभे. काय ग? अगं खाली ये. चल मी नाही, काम आहेत मला. अगं ये ना खाली, तुझी ओळख करून द्यायची. ये. हा आले आले. येते. आले. आता आपलं काही खरं नाही हो काका. अरे कर ना काहीतरी प्लीज. काय करणार, तुम्हाला सांगितलं होतं खोटं नका बोलू. म्हणे काय खरं नाही रे आता तुझं. तू पण होतास ना आमच्या बरोबर. मी होतो म्हणजे काय, मी जाऊ दे, खरं खरं सांगून टाकतो मी. काय रे, काय कुजबूज चालली तुमची? हा नाही नाही काय नाही, ते मॅडम पहिल्यांदा आल्यात ना, मग त्यांना काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे. काही नको, तू इथेच थांब. नको आहे ना ग तुला? मग नको आहे तिला. ऐशोबे इकडे इकडे. अगं ही माझी शोभा. नमस्कार. नमस्कार. तू लहानपणी बघितलं होतस ना, एवढीशी होती. हो, किती वर्ष झाली. छान दिसते. आणि शोभे ही माझी बालमैत्रीण रोहिणी मालवडे. प्रिन्सिपल आहे कॉलेजमध्ये. अगं आज मी लग्नाला गेले होते ना, हिच्या कॉलेजच्या खालीच तर तो हॉल होता. मन्याच्या कॉलेजची प्रिन्सिपल आहे माझी बालमैत्रीण. आणि तुम्ही? तू का रोहिणी, मी ओळख करून देते. ही माझी मुलगी शोभा आणि हा माझा. काय झालं मग? तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. आई, अगं तुला परत त्रास व्हायला लागला? म्हणजे हिला बरं नाहीये का? नाही नाही, अगदीच नाही. सकाळी लग्नाला निघाली ना तेव्हापासून त्रास होतोय. मध्ये मध्ये आवाज जातो हिचा. हो. अगं लीला, तू कुठली भाषा बोलते मला नाही कळते. मी ओळख करून देते. बरं. मी शोभा आणि हे मोहन. माझा आज नशीब पण माझ्याच बाजूने बहुतेक. अगं बाई, काय झालं आता? हेरिडिटरी दिसतंय यांच्याकडे. अगं मला दोघींचे काहीच कळत नाहीये. मला असं वाटतं तुम्ही ना डॉक्टरांकडे जाऊन या. अहो थांबा थांबा. अहो अहो तुम्ही नका काळजी करू, मी ओळख करून देतो. हा मी देतो ना. अहो मी ना यांचा काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. व्हायरल तर नाहीये ना? मला असं वाटतं तुम्हाला आरामाची गरज आहे. हा बरोबर बोललात. मला तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही वर जाऊन आराम करा. तुम्ही वर जाऊन आराम करा. हा मी बघते काय करायचं ते. तुम्ही जा. अगं लीला, अगं हे बघ, मला असं वाटतं तू ना डॉक्टरांकडे जा. अगं हो बरं, ऐक माझं, तू डॉक्टरांकडे जाऊ दे. चला आराम करा. तुम्ही बी आराम करा. चला चला.
आपण नंतर निवांतपणे बोलू सगळं. जा तू आराम कर. चला चला आराम कर चला. बस तू हो, मी येते नंतर. येते तू आराम कर, मी येते थोड्या वेळाने. सगळी फॅमिली आजाराने ग्रस्त दिसते. कसं होईल देव जाणे. मला तर काहीच कळत नाही. बघताय ना मॅडम, हे असं सगळं चालू असतं. दिवस रात्र एक काय बोलतात हे समजण्यात वेळ निघून जातो. अभ्यास कधी करायचा मी तुम्हीच सांगा मला. मी समजू शकते मनोज. तू काही काळजी करू नको. मी यापुढे तुला कन्सिडर करत जाईन. थँक्यू मॅडम. मी आता आज जाऊन लीलाला बघते. हा काय म्हणे खुश दिसतोय. काल मी तुला बोललो त्याचं काही नाही ना. लाज लज्जा सगळी आपण बाजून खाल्ली आहे. हो ना. नाही काका, खर तर तू काल बोललास ना त्याचं मला खूप वाईट वाटलं. नशीब मी बोललेलं ऐकलंस तर. मला वाटलं एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं. नाही, काल खरं तर चुकलंच माझं. सॉरी. पण मी आता व्यवस्थित अभ्यास करेन. हा आता नुसतं बोलू नको, तसं करून दाखव. हा हा म्हणे मागे मागे ये. हे काय आहे. हा हे लेटर आहे. अरे इतकं अडाणी समजू नकोस मला. तुझ्या प्रिन्सिपलने आज भेटायला बोलवलं होतं, त्याचं लेटर आहे. हा बरोबर. अरे बरोबर काय सांगतोस तू मला. अरे आज भेटायला बोलवलं होतं ना. हा मग काय केलं. भेटवलं. काय म्हणाला. भेटवलं म्हणजे भेटायला ते बोलवलंय ना, त्याचं लेटर आहे. अरे आता बोललास मी सुधारलो आणि लगेच पलटी मारतोस. हा हे बने आहे बघ, खरं सांग नाही तर बदलून काढीन मी तुला. कान सोड मी सांगतो. हा चल बोल. कोणाला नकली आईबाप बनवून घेऊन गेला होतास. भानू आली होती आई म्हणून. काय. हा म्हणजे ती स्वतःच म्हणाली मी येते म्हणून. मी नाही बोललो. किती काळजी करते ती आपल्या घरातल्यांची. नाही बापाचं काय झालं. का नेलंसच नाही. नेलं ना. कुणाला नेलं. मोहन काकाला. अरे मोहनाला कशाला नेलं. मला का नाही सांगितलं. मी तुझा सख्खा चुलता आहे ना, म्हणजे बापासारखा ना. हा अरे मग मला सांगायला काय झालेलं. तू चिडलेलास ना काल. आता मी आणखीन चिडलोय. मन्या तुला नाही, काय नाही, सोडत नाही, नाही. तुला बघतो. मन्या थांब तुला. मन्या मला अहो काय झालं होतं माझ्या आवाजाला. सॉरी, मला तुमच्यावर जादू करावी लागली. अहो ते ठीक आहे हो, पण बाकी सगळे लोक आपल्या घरच्यांवर हसत होते, ते मला नाही बरं वाटलं. काय कशाला करायचं. मालक माझ्याकडे ना पर्यायच नव्हता. हो पण शोभा आणि सासूबाईंबद्दल त्या बाईंना काय वाटलं असेल. अहो त्या सासूबाईंच्या बालमैत्रीण आहेत. उद्या चार चौघात त्यांनी सासूबाईंबद्दल काहीतरी सांगितलं तर सगळे लोक त्यांच्याकडे बघून हसतील ना, त्यांच्यावर हसतील. म्हणजे मला माझ्यावर जादू केली त्याचं काहीच नाही वाटलं, पण हे आपल्या घरच्यांचं हसं झालं ना, ते नाही बरं वाटलं. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोड्या वेळात ना मॅडमच्या डोक्यात सगळं जाईल. अहो मी हात जोडतो. प्लीज त्यांची मेमरी घालवू नका प्लीज. शक्य झालं ना फक्त तर शोभा आणि सासूबाईंचा आवाज नीट करा, त्यांना बोलतं करा. हा ते मी करते. अरे बापरे उशीर झाला. ऑफिस मधनं निघालो होतो, सगळे माझी वाट बघत असणार. सगळ्यांचं काम माझ्यामुळे अडलं असेल. मला बोलणी खावी लागणार. मी जातो. अरे बापरे पुन्हा बुटीक मध्ये आलो. यांची जादू एकदा थांबवायला हवी. एकदा जादू चुकली तर मला चंद्रावर पाठवलं होतं. आता पुढच्या वेळेला जादू चुकली तर कुठे पाठवतील देव जाणे. अहो मी काय म्हणतो, अहो कुठे आहात तुम्ही. अहो हे काय केलंय तुम्ही. यांना प्लीज पूर्वीसारखं करा. कुठे आहात तुम्ही. अहो अहो प्लीज यांना पूर्वीसारखं करा. नाही का
अरे तूच मला सांगितलंयस ना जादू करू नकोस म्हणून. अहो नाही हो, असं नका करू. कुणी बघायचंय त्यानं प्लीज पूर्वीसारखं करा, नाही तर माझी वाट लागेल. अरे मी मस्करी केली, थांब करते. म्हात्रे, अहो इकडे तिकडे काय बघताय? हा, कापड कटिंग करून झालं का? हो ते करून देतो, लगेच करून देतो. अहो मग बघताय काय? द्या ना आणून. हो हो देतो देतो. आई काही तू काय सांगतेस? कोण कोणाचा मला काही कळत नाहीये. तू माझं ऐक, तू थोडासा आराम कर, जरा शांत बस, बोलू नकोस. आपण नंतर निवांतपणे बोलूया दोघी जणी. तू थोडासा आराम कर. असं कर, मी ना डॉक्टरांना इथेच बोलवते. थांब, मी डॉक्टरांना. काही गरज नाहीये, मी बघते काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना कधीतरी निवांत या. मी येते मग. तुला पाणी हवंय का? मी आणते. पाणी आणते. तू आराम कर, तू बस थोडीशी. मन्या हा, अरे हे असं खोटं वागणं शोभतं का तुला? हा, अरे भानूचं एक वेळ ठीक आहे, ते कधी ना कधी आपल्या घरची होणार आहे. अरे पण मी असताना मोन्याला बाप म्हणून घेऊन गेलास तू. अरे मी मेलो होतो का? सॉरी, पण तू रागावला होतास माझ्यावर. सॉरी, चुकलं माझं. अरे मग सांगायचंच ना मला. ए सम्या, काय झालं? कशाला मारतोय त्याला? अरे नापास झालाय हा. मग काय आलं? पुढच्या वेळी पास होईल, त्यात काय? अरे ते ठीक आहे, पण ह्याला मारण्याचं आणखी एक वेगळं कारण आहे. काय 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 दिले? अरे याच्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपलनी याच्या आई बापाला बोलवलं होतं. हा मग हा, अरे मग हा भानूला आई आणि मोन्याला बाप म्हणून नेलं. काय का? ए, मन्या, तुला मी दिसलो नाही का घेऊन जायला? हा? तुझा बाप म्हणून परफेक्ट शोभतो बा मी. अरे हळू बोल ना, मॅडम तिकडे लीलावती मावशीच्या घरात आहेत. हा काय? अरे मग मला घेऊन चल ना. हळू बोल ना बाबा. अरे मला घेऊन चल ना. हे बघ काय, मी असली ऍक्टिंग करेन ना, सेम तुझा बाप वाटे ना. तिथे ऍक्टिंगचं वगैरे ठीक आहे, हा मोठा भाऊ वाटेल माझा. अरे पण मी आहे ना घरी. अरे मन्या, मी तुला सांगतो ना, तू मला घेऊन जाशील ना, तुझी वाट वाढेल कॉलेजमध्ये. मीठ वाढायचं. एक मिनिट भांडू नका. हळू हळू. आई बापाचा प्रश्न आहे ना. भानू आई आणि आदा मादा नाही, हे नको. एक काम करू, चिठ्ठ्या पाडूया. चिठ्ठीत ज्याचं नाव येईल ना तो बाप म्हणून जाईल. चालतंय? मला ए, काय करताय? नाही ते काय नाही, ते माझा बाप कोण होणार ना हे ठरवायसाठी चिठ्ठ्या पाडताय. खोटं बोलतो. त्याच्या कॉलेजमध्ये आहे ना, तो स्पेलिंग चुकलाय. तुला स्पेलिंग सांगत होतो. हा, ते वॉटर प्युरिफायरचं वॉटेवर प्युरिफायर लिहून आलाय आणि व्ह्यू फाइंडरचं व्ह्यू फाउंडर लिहून आलाय. नाही काय स्पेलिंग बिलिंग चुकला नाही, खोटं बोलतोय हा. अगं भानू माझी आई म्हणून आली होती ना कॉलेजला, मग बाप म्हणून कोण येणार हे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या पाडतायत. तिघांनाही व्हायचंय बाप. तसं काय नाही. हा खोटं बोलतोय. मी सगळं याच्यासाठी करतोय, माझा काही स्वार्थ नाही अंजू. हा, मला कसं राहुल, तुला बाप व्हायचंय? नाही अंजू. अगं म्हणजे हो अंजू. तू चलवर. अंजू ऐक ना. चला, एक मेंबर कमी झाला. ए. आता मीच बाप होणार. मी आहे. हा? अरे पण ऐका ना, तो गेला ना आता, मग टॉस उडवूया ना. हा, टॉस उडव. नाही, मी होतो ना. नाही, टॉस उडव. मग चिठ्ठ्यांचा प्रश्नच नाही ना. टॉस उडव. हे बघ, बरं वाटतंय ना? तुम्ही दोघी जणी ना अधनमधन असं सारखं गरम पाणी पित राहा आणि थोडीशी व्हॉइस रेस्ट घ्या, म्हणजे बरं वाटेल. मी निघू का? आता उशीर झालाय मला. त्यांना घरी जायला उशीर होतोय, त्यांना निघू द्या. अगं मी येईन परत. आता तू जरा आराम कर, पाणी पी, म्हणजे बरं वाटेल तुला. मी सोडते तुम्हाला बाहेर. चला. हा, येते हा शोभा. अगं मी येईन परत. चला उशीर होतोय ना तुम्हाला. चला. शोभे, मला जरा परत गरम पाणी करून दे. आई, तुझा आवाज. माझा, अरे हा, बरं झाला. माझा पण. पण आपला आवाज गेला होता कशाने? खरंच ग बाई, या आवाजाने ना सगळा घोळ घातला. रोहित तसेच गेले ना निघून. जाऊ दे ना, आवाज तर नीट झाला ना.
अगं तसं नाही शोभे. हा त्या भानेला आणि मास्टरला ना मी तिकडे. तिचा आवाज परत जाऊ दे. ए भानू भानू, त्या मनाच्या प्रिन्सिपल मॅडम आल्या होत्या, त्या गेल्या का? होय. भानू थांब ना. थँक्यू ग. थँक्यू कशासाठी? मी मनासाठी केलंय. नाही नाही, मनासाठी नाही, हे तू माझ्यासाठी केलंयस. नाही नाही, मनासाठी केलं. नाही हे बघ, मला माहितीये तू मनाला किती मध्ये आणलंस ना, तरी हे तू माझ्यासाठी केलंयस, माझ्या पुतळ्यासाठी केलंय. मी जाऊ का? मला लई काम आहे. ए भानू भानू थांब ना, मी काही मदत करू का तुला? नाही नको. का? अगं तू माझ्यासाठी, आपल्या मनासाठी एवढं केलंस ना, बघ आता माझी पाळी आहे. हा, ते आपल्या माणसांसाठी करतोच ना आपण, त्यात काय एवढं? ए भानू थांब ना. हे बघ, तरी मला तुझ्या चांगुलपणाचं कौतुक केलंच पाहिजे. अगं तू मनाने एवढी चांगली आहेस, मीच एवढा दुर्दैवी आहे ना की मनात असून सुद्धा तुझ्याशी, म्हणजे तुझ्यासारख्या निर्मळ मनाच्या मुलीशी लग्न नाही करू शकलो ग. प्लीज, म्हणजे मला माफ कर ना. हा, मी जाते, मला काम आहे. ए भानू, हे बघ, तू एकदा तरी माफ केलं असं म्हण, तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार ग. आत्मा? तुम्ही तर जिवंत आहात. तुझ्याशिवाय हे असं जिवंत असण्याला तरी काय अर्थ आहे? प्लीज भानू, मला माफ केलं असं म्हण ना. भानू प्लीज, मला माफ केलं. भानू माफ केलं. अंजू, ए अंजू. हा वहिनी, काय झालं? असं काही झालं नाही, पण जे कानावर येतं ना त्याच्यावर काही होईल एवढं नक्की. म्हणजे? अगं चाळीत नवीन प्रकरण ऐकायला येतंय. भानूच्या मुलाचा बाप कोण? कोण बोललं तुम्हाला? आमचे हे मगाशी ना व्यायाम करताना काहीतरी पुटपुटत होते. मी त्यांना विचारलं काय, तर म्हणे काही नाही. मग अशी खाली तर तिघांचं काहीतरी चाललेलं, चिठ्ठ्या उडवायचं वगैरे. काय मनाच्या कॉलेजमध्ये भानू त्याची आई आणि मोहनदादा त्याचे वडील म्हणून गेलेले. काय सांगते? हो, राहुलही म्हणत होता आपण सोशल वर्क म्हणून जायला पाहिजे. पण असं चालतं का? म्हणजे दरवेळेस वेगळा बाप? तेच म्हटलं मी, सरळ राहुलला घरी घेऊन आले. भानूच्या नादात माझा नवरा नको बदनाम व्हायला. हो ना ग, मी पण किती वेळा सांगते आमच्या ह्यांना, ऐकतील तर शपथ. आपण ना शोभा वहिनींकडून नवऱ्यांनी आपलं कसं ऐकावं याचं ट्युशनच घेतलं पाहिजे. पण त्यासाठी नवरे पण तसेच हवे ना, मोहन भाऊजींसारखे सहनशील. आमचे हे जरा काही बोलायला गेलं तर नुसती चिडचिड आणि आदळा. हे विचारू नकोस. राहुलने पण केला तसा प्रयत्न चिडचिड करायचा वगैरे. त्याला म्हटलं तुला सोशल वर्क करायचंय ना, अख्खी चाळ झाड, आजी आजोबांना मदत कर. नाही तर काय, ती भानू आहे ना, तिचे जेवढे फायदे आहेत ना चाळीला तेवढेच तोटे पण आहेत बघ. म्हणजे फुकटात काम करते खरी, पण आपले नवरे फुकट नको जायला म्हणजे मिळवलं. वहिनी, मी काय म्हणते, या सगळ्यांवर ना लगाम लावायला पाहिजे आपण. हो ग. अजून काय बोलले का कोणी? अजून तर कोणी काही नाही, सगळ्यांची हीच चर्चा चालू आहे नसती. काय म्हणता? मला इथे असे उभे का? मला का जे काही झालं त्यासाठी मी सॉरी म्हणाले. सगळं निस्तरलंय ना आता, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? नाही, पण सकाळी झालं ते चुकीचं होतं ना. औषोबात आणि मावशींचा आवाज पण परत आला. नाही नाही, ते नाही म्हणत आहे मी. आपण मनाची बाजू घेण्याच्या ऐवजी त्याला समज द्यायला हवी होती. हे म्हणजे त्याच्या चुकीवर पांघरून घातल्यासारखं झालं ना. त्यांनी पुन्हा दुसरी चूक केली तर नाही, मी त्याला समजावून सांगायला पाहिजे होतं, सगळी चूक माझीच आहे, मी सगळं खरं खरं सांगायला पाहिजे होतं. मालक, तुम्ही स्वतःला का दोष देताय? अहो, लहान मुलांवर चांगले संस्कार करणं हे मोठ्यांचं काम असतं. मी नेमका तिथेच चुकलो. आपण त्याची चूक पाठीशी घातली. आपण त्याला चांगले संस्कार दिले तरच त्याचं आयुष्य चांगलं होईल ना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आपण जर मनाला मदत केली नसती ना तर त्याला कॉलेजमध्ये बसू दिलं नसतं. अहो, पण आता आपण सपोर्ट केल्याने मन्या शेफारला आणि असं काहीतरी करून बसला की जे आपल्याला सांभाळता येणार नाही तर. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काय बी नाही होणार. मी स्वतः मनाकडे लक्ष ठेवत आहे, तो ना या वेळेस नक्की चांगले मार्क पडेल. आणि नाही पडले ना तर मी बघतेच त्याच्याकडे. त्याच्या काकाचं कसं जुरळ केलं होतं ना, तसं त्याचं गाढव करीन मी. गाढव काय तुम्ही? मालक, तुम्ही असेच हसत राहा, हसताना छान दिसता. हो.